विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट क्रमांक 14 मधील लेसन क्रमांक 99 म्हणजे सर्किट मधील एमिटरचा व्होल्टेज ड्रॉप इफेक्ट याची माहिती पाहिली। आज आपण युनिट क्रमांक 15 मधील लेसन क्रमांक 100.1 म्हणजे न्यूट्रल आणि अर्थ याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास न्यूट्रल आणि अर्थ, घरगुती उपकरणे काय, सुरक्षेचे नियम काय, कुकिंग रेंज काय, कुकिंग रेंजचे भाग कोणते असतात, त्याच्यानंतर ओव्हन युनिट म्हणजे काय याची सर्व माहिती घ्यायची आहे। चला तर मग सुरू करूयात। न्यूट्रल, आता हा जो शब्द आहे तो काय खूप वेळेस तुम्ही ऐकलेला आहे। न्यूट्रल वायर म्हणजे काय की डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीच्या स्टार पॉइंट पासून वायर काढून त्याच्या कंझ्युमर पर्यंत ओव्हरहेड लाईन मार्फत किंवा केबल लाईन मार्फत पोहोचवली जाते, त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूट्रल वायर म्हणतो। करंट हा फेज वायर मार्फत कंझ्युमर पर्यंत पोहोचवायचा आणि न्यूट्रल वायर द्वारे परत आणून त्याचे सर्किट पूर्ण करतात। थोडक्यामध्ये काय मित्रांनो, न्यूट्रल हा करंटच्या परतीचा मार्ग असतो। न्यूट्रल वायरचा रंग हा काळा असतो। अर्थिंग हे मानवाच्या आणि मंडळातील जोडलेल्या उपकरणाच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे। आता अर्थ बघा, जमिनीमध्ये खोल खड्डा खोदून त्यामध्ये कॉपर प्लेट किंवा पाईप टाकून प्लेट अर्थिंग किंवा पाईप अर्थिंग करून त्यापासून एक जाड तार बाहेर काढली जाते। याच अर्थ वायरचा विरोध शून्य असतो, त्याला आपण अर्थ वायर म्हणतो। हीच अर्थ वायर उपकरणांच्या मेटल पार्टला जोडलेली असते। मंडळातील लिकेज करंट किंवा शॉर्ट सर्किट करंट अर्थ वायर द्वारे जमिनीमध्ये जातो, त्यामुळे संभाव्य धोका जो आहे तो टाळला जातो। अर्थ वायरचा रंग हा हिरवा असतो। घरगुती उपकरणे, मित्रांनो, घरगुती उपकरणे हे आपल्या घरामध्ये अन्न शिजवणे असेल, कपडे धुणे असेल आणि हे जे मी तुमच्यासाठी दाखवलेले आहेत हे सगळे वेगवेगळ्या कामासाठी आपण उपयोगात आणत असतो। आता सुरक्षेचे नियम बघा, सेफ्टी नॉर्म्स। प्रशिक्षणार्थींच्या माहितीसाठी इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनने म्हणजेच IECF 60335 पार्ट 2 सेक्शन नंबर 64 स्टँडर्ड सेफ्टीचे डोमेस्टिक अप्लायन्सेस संदर्भामध्ये आपल्याला काही नियम दिलेले आहेत। कुकिंग रेंज, मित्रांनो, कुकिंग रेंज मध्ये ओव्हन आणि हॉट प्लेटचे एकत्रीकरण असते। यात अत्यंत कार्यक्षमपणे कार्य करणारे जे हीटिंग एलिमेंट्स आहेत ते असतात आणि याची कोणत्याही किचन मध्ये योग्य कार्य करण्याची क्षमता असते। कुकिंग रेंजच्या वरच्या भागावर सरफेस हीटिंग युनिट आणि त्याच्या कंट्रोल्सची व्यवस्था केलेली असते। यामध्ये स्टेप सिलेक्टर स्विच तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता की वेगवेगळ्या 6 पोझिशन साठी वापरलेला असतो। 3 एलिमेंटची सिरीज किंवा पॅरलल मध्ये जोडणी या स्विच द्वारे केली जाते। 4 सरफेस हीटिंग एलिमेंटच्या कुकिंगची रेंज म्हणजे कुकिंग रेंजची रचना पण तुम्ही बघू शकता। काय असते बघा की सरफेस हीटिंग एलिमेंटची रचना आणि त्याची जोडणी। या प्रकारच्या हीटरचे एलिमेंट हे आवरणायुक्त असते। नायक्रोम केबलची कॉइल ट्यूबच्या मध्यभागी बसून वेगवेगळे तापमान मिळवण्यासाठीची पद्धत डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता। हाय पोझिशन मध्ये दोन्ही एलिमेंटला सप्लाय दिला जातो। जे आपले कुकिंग रेंज आहे त्याचे भाग कोणते कोणते आहेत, एक म्हणजे हीटिंग एलिमेंट, दुसरा म्हणजे स्टेप किंवा सिलेक्टर स्विच, तिसरा म्हणजे ओव्हन युनिट। जे पहिला भाग सांगितला हीटिंग एलिमेंट, काय असते बघा, आधुनिक कुकिंग रेंज मध्ये नायक्रोम एलिमेंटला सुरक्षित बसवलेले असते। तेच मी या डायग्राम मध्ये तुम्ही दाखवलेले तुम्ही बघू शकता। आता स्टेप किंवा सिलेक्टर स्विच जे आहे, हा स्टेप सिलेक्टर स्विच हा सर्वसाधारण काय एक रोटरी स्विच सारखाच असतो। यामध्ये 4 ते 6 वेगवेगळे हीटिंग रेंज अथवा व्होल्टेज सिलेक्टर करता येतात। स्टेप सिलेक्टर स्विचला 240 व्होल्टचे 2 ते 3 एलिमेंट जोडता येतात। याच स्विचमुळे सर्किटचा रेझिस्टन्स अथवा व्होल्टेज बदलत असते। जास्तीत जास्त उष्णता मिळवण्यासाठी त्याच्या एलिमेंटला पॅरलल मध्ये जोडावे लागते आणि उष्णता जर कमी करायची असेल किंवा कमी मिळवायची असेल तर त्या एलिमेंटला सिरीज मध्ये जोडायचं। ओव्हन युनिट, मित्रांनो, ओव्हन युनिट मध्ये 2 एलिमेंट असतात, एक वरचा एलिमेंट आणि एक खालचा एलिमेंट। ओव्हन मधील उष्णता थर्मोस्टॅट आणि टायमिंग मशीनच्या साहाय्याने नियंत्रित केली जाते। ओव्हन इलेक्ट्रिक सर्किट मध्ये ब्रॉयल युनिटला एका फ्रेमच्या माध्यमातून 2 वेगवेगळ्या कॉइल मध्ये बनवले जाते। जे बेक युनिट असते हेच फक्त एकाच कॉइलने बसवलेले असते। नवीन आलेल्या मशीन मध्ये थर्मोस्टॅट ऐवजी इन्फिनाइट असे स्विच बसवलेले असते।
हे स्विच आंतरिक जे हीट आहे, इंटरनल हीट, त्याला संचलित करतो, ज्यामुळे बायमेटल ओपन होते आणि हे त्या स्विचला बंद करते आणि रेंज हीटर एलिमेंटला कंट्रोल करते. जे पण बायमेटल हीटर असेल, कुकिंग रेंज सोबत सिरीज मध्ये राहते आणि बरोबर असलेल्या रेजिस्टन्स एलिमेंटला नियंत्रित करते. मीडियम पोझिशन मध्ये हाय व्होल्टेजचे सप्लाय केलेले एलिमेंट त्या सप्लायला जोडले जातात. लो पोझिशन मध्ये दोन्ही एलिमेंट सिरीज मध्ये जोडले जातात. एक विशेष इलेक्ट्रिक रेंजचा सविस्तर डायग्राम तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण न्यूट्रल आणि अर्थ, घरगुती उपकरणे काय, सुरक्षेचे नियम काय, कुकिंग रेंज आणि कुकिंग रेंजचे भाग काय, ओव्हन युनिट काय, हे सर्व पॉइंट पाहिले आणि तुम्हाला या सगळ्यावर होमवर्क सुद्धा करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 100.1 न्यूट्रल आणि अर्थ याची माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 100.2 आणि 100.3 गीझर व वॉशिंग मशीन याची माहिती पाहणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IVVP ऑनलाईन, या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.